संवाद संस्थेचे अध्यक्ष अनुपजी पिरोळकर, आजच्या प्रमुख वक्त्या डॉक्टर मीना वैशंपायन, पिरोळकर कुटुंबियांतर्फे व्यासपीठावर विराजमान कुमारजी पिरोळकर आणि उपस्थित बंधू. खरं म्हणजे मीनाताईंच्या इतक्या सुंदर भाषणानंतर मी बोलायला उभं राहणं की मला किती संकोच माझ्या मनामध्ये असेल आपण कल्पना करू शकता. आणि त्यात आपल्यासारखी वेगवेगळ्या क्षेत्रामधली मान्यवर अशी मंडळी समोर असताना हे बोलण्याचं धाडस मी करणार आहे. पिरोळकरांविषयीचं प्रेम, त्यांच्याविषयीचा आदर, त्यांच्याविषयीचा अभिमान, त्यांच्याविषयीची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपण सगळे दूर दूरहून इथे आलेला आहात, याचा प्रथम मी आनंद व्यक्त करतो. काही मडगावहून आलेले आहेत, काही कोंड्याहून आलेले आहेत, इतर ठिकाणाहून आलेले आहेत. हे पिरोळकरांचा एक जागर, त्यांच्या 50व्या स्मृतिदिनी त्यांच्या जन्मघरामध्ये, याच घरामध्ये त्यांचा जन्म झालेला होता. त्यामुळे जन्मघरामध्ये आपण आज जागर करतो आहोत, ही एक ऐतिहासिक अशी गोष्ट आहे असं मला वाटतं. पिरोळकरांची त्यांच्याविषयी मीनाताईंनी सविस्तर सांगितलेलं आहे. त्या मुद्द्यांची पुनरुक्ती मी करणार नाही. या पिरोळ गावाबद्दल, या कोणे भागाबद्दल आणि गोमंतकाबद्दल त्यांच्या मनामध्ये अतिशय प्रेम होतं. त्यांची संपूर्ण कारकीर्द जरी मुंबईमध्ये आणि अन्यत्र झालेली असली तरी या पिरोळविषयी त्यांनी आपल्या आत्मचरित्रामध्ये भरभरून लिहिलेलं आहे. असं म्हणतात की पिरोळचं नाव हे पिरवळ हेच खरं नाव, मूळ नाव त्याचं आहे. आणि पोर्तुगीजांनी ती PRIOL केल्यामुळे ते मग पिरवळ असं म्हटलं गेलं. हा कोणे भाग जो आहे हा 2 डोंगरांच्या कोणामध्ये असल्यामुळे ते कोणे असं ते सांगतात. आणि माधव मंत्र्यांच्या एका ताम्रपटाचाही त्यांनी संदर्भ दिलेला आहे की ते असं म्हणतात की पिरियल म्हणजे जेवणाचं ताट, तर त्याच्यावरून हे पिरवळ असं हे आपल्या गावाविषयी, आपल्या घराविषयी. मगाशी सकाळी जेव्हा मी इथे आलो त्या चौकीमध्ये प्रवेश केल्यानंतर माझ्या अंगावरती काटा आला. त्यांच्या आत्मचरित्रामध्ये त्यांनी अनेक आठवणी ज्या लिहिलेल्या आहेत त्याच्यामध्ये त्यांची एक आठवण त्यांनी लिहिलेली आहे की आपली आई आपल्याला कडेवर घेऊन उभ्या उभ्या ओटीवरती भरवते आहे. म्हणजे एक दृश्य माझ्या डोळ्यासमोर उभं आहे की इथेच कुठेतरी त्यांची पावलं रांगली असतील, इथेच कुठेतरी त्यांच्या आईनं त्यांना भरवलं असेल. तर अशा त्यांच्या ऐतिहासिक घरामध्ये आपण जमलेलो आहोत. त्यांच्या आजोळचा मगाशी उल्लेख झाला. त्यांचा आजोळ मुळगावकरांकडचं होतं, असनोड्याच्या. आणि मी सध्या रघुवीर मुळगावकरांचं चरित्र लिहिण्याच्या प्रयत्नामध्ये आहे. तर त्याच कुटुंबामधलं म्हणजे रावजी त्यांचे आजोबा, म्हणजे त्याच कुटुंबामधले त्यांचा आजोबा आहे. पिरोळकरांची पत्नी अनसुया या कोंडूशास्त्री करंडेच्या कन्या होत्या, ज्यांनी सत्संग सारखं नियतकालिक गोव्यामध्ये पोर्तुगीज काळामध्ये चालवलं. मी एक पत्रकार म्हणून या ठिकाणी उपस्थित आहे. सत्संगाचं काम एवढं मोठं होतं त्या काळामध्ये की पोर्तुगीज सरकारला, पोर्तुगीज गव्हर्नरला ब्रिटिशांकडून निर्देश आले होते की ते सत्संग बंद करा. अशा तऱ्हेचे एक जाज्वल्य वारसा म्हणजे पितृकुलामधून आणि मातृकुलामधून घेतलेले असं हे व्यक्तिमत्व आहे. त्यांच्या पुणेच्या घराबद्दल त्यांनी लिहिलेलं आहे की याच घरामध्ये त्या काळामध्ये ग्रंथ वाचनाची, पूर्वीच्या काळामध्ये आपल्या अशा राजांगणाची घरं असायची, त्याच्यामध्ये ग्रंथ वाचले जायचे संध्याकाळच्या वेळेला. त्याच्यामध्ये हरिविजय, रामविजय, कथा, कल्पतरू हे सगळ्या ग्रंथांचा संस्कार घेऊन त्या काळातली माणसं मोठी झाली. या चौकीवरती असे ग्रंथ वाचले गेले असतील. त्याच्यामध्ये मी उल्लेख केलेला आहे की आपले वडील वाचायचे, आपले चुलते वाचायचे. आणि त्याच्यामध्ये त्यांनी असं लिहिलंय की कोणे येथे घरी आमच्या जरी मास्तर नसला तरी मराठी वाङ्मयाची आवड मला तेथील वास्तव्यातच लागली. तिच्याच पायावर पुढे मी मराठी साहित्य संमेलनाचा अध्यक्ष झाले. ते कारवारच्या साहित्य संमेलनाचे, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झालेले होते. MA चा प्राध्यापक, PhD चा मार्गदर्शक आणि D.Litt चा परीक्षक झालो. त्या सगळ्याचा पाया या घरामध्ये, या वास्तूमध्ये आहे, याचा मी आवर्जून या ठिकाणी उल्लेख करू इच्छितो. मगाशी त्यांच्या आईचा मी उल्लेख केला. त्यांच्या आईवरची कविता आहे की आहे परी अभागी मी पोरका भिकारी, नशिबी न मातृसेवा आनंद पुण्यकारी. याच घरामध्ये त्यांनी आपल्या आईचं जे दर्शन घेतलं त्याच्यावरची त्यांची कविता स्वयंसेवक मासिकामध्ये प्रसिद्ध झालेली होती. आणि पुण्यामध्ये त्यांचे बंधू विका पिरोळकर त्या स्वयंसेवक मध्ये ही प्रसिद्ध झालेली आहे. तेलंग क्लब नावाची एक संस्था त्या काळामध्ये काशीनाथ त्र्यंबक तेलंगांच्या नावानं कोंड्यामध्ये चालवली जायची. दर रविवारी ते जमायचे, त्याच्यावरती चर्चा व्हायची आणि त्याच्यातून ते स्वयंसेवक नियतकालिकाचा जन्म झालेला होता. भारतकार हिडे देसाईंच्या पुस्तकाचा मगाशी उल्लेख झाला. भारतमध्ये
त्यांनी त्या काळामध्ये अरुणोदय नावाने कविता लिहिलेल्या आहेत. माझ्याकडे 1930 मधला एक संग्रह आहे की मराठी साहित्य संमेलन झालं होतं गोव्यामध्ये, 15वं अधिवेशन महाराष्ट्र साहित्य परिषदेचं मडगावमध्ये, आणि तेव्हा स्वागताध्यक्ष जे होते शामराव सरदेसाई, तर त्यांनी एक काव्य कुंज नावाचा एक प्रातिनिधिक संग्रह कवितांचा काढलेला आहे. त्याच्यामध्ये पिरोळकरांची कविता आहे आणि ती गोमंतकावरती आहे. ते शब्द असे आहेत की श्रीमंगले शोभने जन्मभूमी, तुझे नाम कानी पडो पावन, वाणी करू गान वानू कुणाला, मनी नित्य चालो तुझे चिंतन, सोडूनी कैलास मंगेश वासा, सुखे नित्य भूमीवरीच्या करी. म्हणजे मंगेशी या पिरोळचे नंतर भाग बनली. मूळ गाव पिरोळ होतं, नंतर मंगेशी कुठ्ठाळीहून मंगेश आला या ठिकाणी, वेण्या म्हाळसा आली आणि या गावामध्ये वस्ती. त्याचा उल्लेख त्यांनी केलेला आहे. शांता तशी माय श्री रामनाथ, महालक्ष्मी नागेश पापाहरी, पंडित वागीश मुत्सद्दी योद्धे, कवी संत मोठे जिथे जन्मले, औदार्य शूरत्व महात्म्य ज्यांचे, असे सर्व भूमंडळी कोंदले. आपल्या गोव्यामध्ये जी गोव्याने जी मोठमोठी माणसं महाराष्ट्राला, देशाला, जगाला दिली, तर त्याचा अभिमान त्यांनी आपल्या कवितेमध्ये व्यक्त केलेला आहे. म्हणजे त्याचा 1856चा जर आपण जन्म गृहीत धरला तर सुरुवातीच्या तरुणपणामधल्या कविता आहेत आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्या काळामध्ये मीनाताईंनी इंटरनेटचा उल्लेख केला. त्या काळामध्ये पिरोळची परिस्थिती काय असेल याची कल्पना आपण करू शकतो. त्या काळामध्ये गोवा पारतंत्र्यामध्ये होता. गोव्यातून बाहेर जाणं हे दुष्कर होतं. अशा काळामध्ये स्वतःची ओळख त्याने आपल्या लेखनाच्या बळावर निर्माण केलेली आहे. मला खूप महत्वाचं वाटतं. धारवाडच्या कॉलेजमध्ये ते शिकायला होते आणि धारवाडला शिकणारे मला वाटते पहिले विद्यार्थी होते. त्यांनी त्याचा उल्लेख केलेला आहे आत्मचरित्रामध्ये. नंतर अनेक पुढच्या पिढीमध्ये अनेक लोक धारवाडला जाऊन शिकले. बाबा बोरकरांचं शिक्षण धारवाडला झालं होतं, दामोदर अच्युत यांचं झालं होतं. परंतु ते सुरुवात धारवाडच्या कॉलेजमध्ये, आणि धारवाडच्या कॉलेजमध्ये शिकत असताना विविध ज्ञान विस्तारासाठी त्यांनी लेखन केलं होतं आणि त्या लेखनाच्या आधारे त्यांनी महाराष्ट्रामध्ये आपली ओळख निर्माण केलेली होती. हे मला महत्वाचं वाटतं. पुढे ते मोठमोठ्या व्यक्तींना जेव्हा महाराष्ट्रामध्ये भेटले, दत्तोवामन पोद्दार असतील, रावसाहेब मोरमकर असतील, रामकृष्ण भांडारकर असतील, तर या सगळ्यांनी ते पिरोळकर तुम्हीच का असा प्रश्न त्यांना विचारला, कारण ती ओळख त्यांच्या लेखनातून निर्माण झालेली होती. पिरोळकरांची तुलना जर करायची असेल तर आचार्य धर्मानंद कोसंबींशी मी करू इच्छितो की असाच एक ज्ञानयात्री गोव्याच्या भूमीतून मजल धर्मजल करीत निघाला होता आणि त्याने स्वतःची ओळख सगळ्या जगामध्ये निर्माण केली. तर त्याच पावलावर पाऊल टाकत अका पिरोळकर हे नाव हे सर्वदूर जाऊन पोहोचलेलं आपल्याला दिसतं. त्यांच्या चौफेर संशोधनाचा, लेखनाचा उल्लेख झाला. जेजुईट मिशनऱ्यांच्या मराठी साहित्याची ओळख त्यांनीच घडवली. ख्रिस्तपुराण फादर स्टीफन्स त्यांच्यामुळे सर्वांपर्यंत पोहोचलं. त्यांचं असं म्हणणं होतं की ते दिएगो रिबेरोने लिहिलेलं आहे, हे ख्रिस्तपुराण थॉमस स्टीफन्सने लिहिलेलं नसावं असं त्यांनी मत मांडलेलं आहे. त्यांचं प्रिंटिंग प्रेस इन इंडियाचा उल्लेख झाला. त्या काळामध्ये हिंदुस्थानातल्या पहिल्या 20 पुस्तकामध्ये त्या पुस्तकाचा समावेश होता. मी गोव्याच्या मराठी पत्रकारितेचा इतिहास जो लिहिला 1870 देश सुधारणेच्या नावाचं पहिलं नियतकालिक गोव्यातलं, तिथपासून 1970 दैनिक नवप्रभा सुरू झालं मुक्तीनंतर. 100 वर्षांचा इतिहास जेव्हा लिहिला तर तेव्हा आधारभूत ग्रंथ म्हणजे आशियामधला पहिला छापखाना गोव्यामध्ये उभारला गेला होता. तर ते प्रिंटिंग प्रेस इन इंडिया हे त्या प्रमाण ग्रंथ या सगळ्या पत्रकारितेच्या अभ्यासकांसाठी आजही मानला जातो. हे महत्वाचं आहे. गोव्याच्या इन्क्विजिशन वरती त्यांचा ग्रंथ आहे आणि त्याचं पुनर्मुद्रण आपल्या राजवंश मित्रांनी केलेलं आहे. गोव्याच्या जनतेने कसा छळ सोसला पोर्तुगीजांच्या काळामध्ये त्याचं एक प्रखर दर्शन त्या ग्रंथामध्ये घडतं. पाठचिकित्सेचा उल्लेख झाला. दमयंती सरोवर हे त्यांचं रघुनाथ पंडितांचं, त्यांना टायफॉइड झालेला होता, आजारी होते. अशा काळामध्ये त्यांनी ते लेखन केलेलं आहे. हे मुद्दाम सांगण्यासारखं आहे. नामदेवांच्या साहित्यावरती लिहिण्यासाठी ते गुरुमुखी शिकलेले होते. असा एक ज्ञान साधक या पिरोळच्या गावातून वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी मजल दरमजल केली, मुंबईला गेले आणि आपली एक ओळख निर्माण केलेली आहे. भाषेवरती, व्याकरणावरती, मराठी व्याकरणाची पूर्णता त्यांनी लिहिलेली आहे. असं सगळं अनेक शब्द त्यांनी मराठीला दिलेले आहेत. दोलामुद्रिते हा शब्द त्यांनी दिलेला आहे, नामावली हा शब्द त्यांनी दिलेला आहे. अशा तऱ्हेचं हे व्यक्तिमत्व आहे. परंतु या व्यक्तिमत्वाची उपेक्षाही झाली त्या काळामध्ये. त्यांना त्यांच्यावरती असं त्यांना म्हटलं गेलं, सुभाष बेंडेंनी आपल्या गौरव ग्रंथामध्ये त्यांच्या नमूद केलेलं आहे की जेजुईटांची पुस्तकं एडिट केली, एवढंच पिरोळकरांचं कर्तृत्व. अशा तऱ्हेने त्यांना हिणवलं गेलं त्या काळामध्ये.
किंवा माझी पुस्तकं फक्त 2 माणसं वाचतात, एक मी आणि प्रूफ रीडर, असं म्हणावं असं वाटलं टिळकरांना. अशा तऱ्हेची उपेक्षा ती सहन करून सुद्धा एक आपल्या कर्तृत्वाचा एक मोठा ठसा त्यांनी निर्माण केलेला आहे. एक स्वाभिमानी असं व्यक्तिमत्व त्यांचं दिसतं. ते पोर्तुगीज जेव्हा शिकायचे तर त्यांना धडा होता आणि पाठ्यपुस्तकही पोर्तुगालमधून आलेली होती, त्यामुळे आठवड्यातून एकदा आंघोळ करा असं त्या पुस्तकामध्ये होतं. तर त्यांनी ते शिक्षकांना सांगितलं होतं आठवड्यातून एकदा नाही, दिवसाला एकदा करा, आणि उन्हाळा जर असेल तर दिवसातून 2दा आंघोळ केली पाहिजे. हे पुस्तकात जरी नसलं तरी मी सांगतो. अशा तऱ्हेचं एक स्वाभिमानी गोमंतकीय व्यक्तिमत्व एवढ्या मोठ्या लौकिकाला पोहोचलेलं आहे. त्यांनी संशोधन कार्य त्यांचं तर मोठं आहेच. मला स्वतःला त्यांचं मोठेपण असा वाटतो की त्यांनी संशोधनाची परंपरा निर्माण केली. फक्त स्वतः संशोधन करून ते थांबले नाही, त्याचा वारसा निर्माण करणे खूप महत्वाचं असतं. डॉक्टर विबा प्रभुदेसाई म्हणजे त्यांचे अतिशय चांगले संबंध होते. त्यांनी त्यांचे शिष्य म्हणून तशाच प्रकारचं संशोधन पुढच्या काळामध्ये केलं. गोव्यातलं सर्वात जुनं ज्ञात असं ग्रंथ जो उपलब्ध आहे, जो 1526 मध्ये कुठ्ठाईला शांतादुर्गेच्या मंदिरामध्ये लिहिला गेला, श्रीकृष्ण चरित्र कथा, हा पहिला आतापर्यंतचा पहिला ग्रंथ जो कृष्णदास श्यामाने लिहिला, ज्याचं नाव पणजीच्या सेंट्रल लायब्ररीला दिलेलं आहे. आणि तो मराठी ग्रंथ आहे. त्याचा 7व्या अवस्वरामध्ये 7व्या अध्यायामध्ये स्वतः कृष्णदास श्यामाने सांगितलेलं आहे की दशमस्कंदीचा सांगेन वृत्तांत मराठीया. म्हणजे एकनाथाच्या पूर्वी भागवताच्या 10व्या स्कंदावरतीची टीका कृष्णदास श्यामाने त्या काळामध्ये लिहिली आणि ते पूर्ण पुस्तक त्याची तशाच प्रकारे पाठचिकित्सा करून आपल्या विबा प्रभुदेसाईंनी ते प्रसिद्ध केलेलं आहे. आणि एक पुरावा जिता जागता इथल्या मराठी संस्कृतीचा, परंपरेचा एक जिता जागता पुरावा त्यातून निर्माण झालेला आहे. त्यामुळे आपल्या विद्यार्थ्याला संशोधन करण्यासाठी पुढे आणणं आणि त्याच्यासाठी सगळी साधनं त्यांना उपलब्ध करून देणं मला वाटतं खूप मोठी गोष्ट आहे. म्हणजे आपल्या प्रभुदेसाईंनीच लिहिलेलं आहे की आपण जेव्हा संशोधनाला सुरुवात केली तर अनेक आपल्या आयुष्यभरात गोळा केलेली दुर्मिळ पुस्तकं, दुर्मिळ हस्तलिखित, मायक्रोफिल्म्स, हा सगळं संचित त्यांनी आपल्या शिष्याला उपलब्ध करून दिलेलं. याला खूप मनाचा मोठेपणा लागतो की पुढच्या पिढीपर्यंत हे पोहोचवण्यासाठी. त्यामुळे हे मला वाटतं अशा एका व्यक्तीचं पुण्यस्मरण आज आपण केलं आणि हा ऐतिहासिक घटना आहे असं मी मानतो. टिळकरांची जन्मशताब्दी 1995 मध्ये या स्थानामध्ये साजरी झालेली होती. हा जो रस्ता आहे फर्मागुडीहून येणारा, त्याला टिळकरांचं नाव दिलेलं होतं. आता परत आपल्याला त्यांचं विस्मरण एवढ्या वर्षामध्ये झालेलं आहे. माझी इथले जी ग्रामपंचायत असेल, इथले कोणी जे लोकप्रतिनिधी असतील, तर त्यांना कळकळीची विनंती आहे की हा जो रस्ता आहे त्याला जे टिळकरांचं नाव शशिकांत नार्वेकरांच्या पुढाकारातून दिलं गेलं होतं, ते परत एकदा तुम्ही ती दिमाखाने तिथे पाठी लावावी. हा गाव, या गावाचं कर्तृत्व मोठं आहे. किर्लोस्कर घराणं या गावातून किर्लोसीला गेलं होतं अशी शंतनुराव किर्लोस्करांच्या संवाकीय आत्मचरित्रामध्ये नोंद आहे. त्यांचा पूर्वज या गावातला कोण्यामध्ये होता आणि कोण्यातून तो कोकणातल्या किर्लोसला गेला आणि त्यामुळे त्यांचं नाव किर्लोस्कर पडलं. त्यामुळे ही आठवण, या आपल्या स्मृती आपण जपल्या पाहिजे. या सगळ्या टिळकरांच्या मूळ घरामध्ये, त्यांच्या जन्मघरामध्ये त्यांचं स्मरण करताना जो आनंद आपण आज अनुभवला, तर ते स्मरण त्यांच्या कार्याचं असेल, त्यांच्या एकूण वारशाचं असेल, आपण असंच ठेवूया. एवढंच बोलतो. खरं म्हणजे त्यांच्यानंतर मी बोलणं हे माझं मला खरोखरच संकोच वाटत होता, परंतु या निमित्ताने 4 शब्द आपल्याकडे बोलण्याची संधी जी मला मिळाली, आणि आता टिळकरांचा माझ्यावरचा आशीर्वाद असं मी मानतो आणि थांबतो. धन्यवाद. टिळकरांच्या जन्मगावी असणाऱ्या या वास्तूमध्ये प्राध्यापक अ.का. टिळकरांच्या सुवर्ण स्मृती दिनी आजच तेरा एप्रिलला हा समारंभ होतोय, ह्याचं औचित्य माझ्या मनाला अतिशय वाटतंय. कारण अशा प्रकारे सर्व कुटुंबियांनी त्यांच्या जन्मभूमीतल्या आणि त्यांच्या म्हटल्या जाणाऱ्या गोव्यातल्या लोकांनी, जाणकारांनी, रसिकांनी इथे एकत्र येऊन आपण हा सगळेजण त्यांच्या स्मरणाचा जागर करतो आहोत एक प्रकारे. ह्यामुळे त्यांना कदाचित मनातून नक्कीच आनंद झाला असता. मला स्वतःला या गोष्टीचा अतिशय आनंद होतोय की आम्ही नुकतेच ह्या सुवर्ण स्मृती वर्षाच्या निमित्ताने हे जे 2 खंड प्रकाशित केले आहेत ते इथे प्रकाशित करण्याची संधी मला मिळाली. आणि ती सृजन संवाद ही संस्था आणि त्या संबंधितले इतर सर्वजण हे
येऊन इथे एकत्र त्यांनी याचं औचित्य ओळखलं आणि हा कार्यक्रम घडवून आणला, याबद्दल खूप मनापासून कृतज्ञता वाटते. मी आपल्या सर्वांचीच आभारी आहे. त्यांच्या घरी कार्यक्रम होणं हे खरोखरच महत्त्वाचं होतं, कारण आम्हाला मुंबई आणि इकडे तिकडे राहणाऱ्या लोकांना त्यांचं घर बघण्याची कधी संधी आली नव्हती आजवर. आणि इथे आपण वास्तूचं सुद्धा एक काहीतरी चैतन्य असतं, त्या चैतन्याचा आपण कुठेतरी मनात अनुभव घेतोय असं मला इथे आल्यापासून वाटत होतं. आणि म्हणून मला आजच्या या दिवसाचं अधिक महत्त्व वाटते. एक योगायोग सांगते. प्रियोळकरांना एकूणच मराठी ग्रंथ, मराठी ग्रंथकार, महत्त्वपूर्ण लेखक, मौलिक ग्रंथ, ग्रंथकार, नियतकालिक यांची शताब्दी किंवा विशेष दिवस असा काही असेल तो साजरा करण्याची फार हौस होती. ते नेहमी अशा प्रकारच्या गोष्टी बरोबर आठवणीत ठेवून त्याबद्दल काही ना काही कार्यक्रम करत असत, काही ना काही लिहित असत. आणि असे कार्यक्रम सतत करण्यात अग्रेसर असणाऱ्या प्रियोळकरांची आज आपण इथे सुवर्णस्मृती त्यांच्या जन्मस्थानी करतो आहोत, याचं मला म्हणून अधिक विशेष वाटतं. गोवा ही कलावंतांची भूमी आणि महाराष्ट्राची सहोदरच असं म्हणावं इतका महाराष्ट्राचा आणि गोव्याचा संदर्भ आहे आपल्या सर्वांच्या मनात. पण प्रियोळकरांना फक्त मराठीच असं नव्हतं, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. हे जे दिवस साजरा करण्याची प्रेरणा त्यांना कुठून मिळाली त्यांनीच आपल्या एका लेखामध्ये लिहून ठेवलंय. आणि त्याच्यावरनं बी कोलते हे नागपूरचे महानुभावी संशोधक, महानुभावी वाङ्मयाचे संशोधक जे आहेत, त्यांनी असं लिहिलंय की 1936 मध्ये मराठी व्याकरणाची कुळकथा सांगणारे लेख लोकशिक्षण मासिकात प्रियोळकरांनी लिहिले. मी याच्या पुढे फक्त प्रियोळकर म्हणजे सर्व वेळेला अका प्रियोळकर म्हणत नाही, आपल्याला सगळ्यांना साहजिकच लक्षात येईल. तर ते लेख वाचून पुणे, मुंबई, धुळं, नागपूर इत्यादी ठिकाणच्या लोकांनी मराठी व्याकरणाची शतसांवत्सरिक उत्सव साजरा केला आणि तसं त्यांनी प्रियोळकरांना कळवलं. त्यामुळे प्रियोळकरांना असं वाटलं की अरे ही कल्पना खूप चांगली आहे, लोकांच्या मध्ये त्यामुळे काहीतरी हालचाल होते, विचारांना चालना मिळते. आणि दुसरं म्हणजे त्या निमित्ताने आपणही चरित्रपर काहीतरी लिहू शकतो, त्या घटनेबद्दल काहीतरी लिहू शकतो. आणि त्यामुळे त्यांच्या हातून त्या विषयावर किंवा त्या ग्रंथकारावर चरित्रवजा टिपणं लिहिली गेली. त्यांनी जे संपादित ग्रंथ केले त्याला जवळजवळ 60-70 वगैरे पानांच्या प्रस्तावना आहेत, ज्याच्यामध्ये त्यांनी हे सगळं चरित्रात्मक नोंदवलेलं आहे. तर त्याच्यात पुढे त्या विषयांची किंवा त्या ग्रंथकारांची पूर्ण चरित्र सुद्धा झाली असं आपल्या लक्षात येईल. प्रियोळकरांच्या एकूण 77-78 वर्षांच्या आयुष्यामध्ये जन्मभूमी गोवा असली तर कर्मभूमी मात्र त्यांची महाराष्ट्र आणि त्यातही विशेष म्हणजे मुंबई असंच आपल्या लक्षात येतं. त्यांनी आत्मचरित्र लिहावं असा अनेकांचा आग्रह होता, त्यांनी सुरुवातही केली होती पण ते अपुरं राहिलं. आणि गोव्यापासून मुंबईपर्यंत आपण कसे पोचलो, कोणकोणते टप्पे पार केले ह्याचं एक आत्मचरित्रपर निवेदन त्यांनी लिहिलेलं होतं. दुर्दैवाने ते प्रकाशित झालं नाही, पण त्यांच्या नंतर म्हणजे ते गेल्यानंतर त्यांच्या पहिल्या स्मृतिदिनी प्राध्यापक सुभाष भेंडे आपले गोव्याचेच होते, त्यांनी जो गौरव ग्रंथ प्रियोळकरांच्यासाठी काढला त्याच्यामध्ये हे आत्मचरित्र समाविष्ट केलेलं आहे. आता तो ग्रंथ अनुपलब्ध आहे, शक्य झालं तर आम्ही त्याचाही परत पुढे विचार करू. आणि आपल्याच इथले मसू तडकोडकर यांनी प्रियोळकरांवर PhD केलेली होती आहे, म्हणजे असं मला वाटतंय. माझी त्यांची प्रत्यक्ष ओळख नाहीये पण ते आज इथे आहेत असं वाटत नाही मला. तर त्यांना विनंती करावी की जसं प्रियोळकरांनी दादोबा पांडुरंगांचं अर्धवट राहिलेलं आत्मचरित्र पुढे खूप संशोधनपूर्वक टिपा देऊन त्याला मजकूर जोडून पुरं केलं,
तसंच चरित्र आणि आत्मचरित्र हे एकत्रित करण्याची जी नवीन एक पद्धत त्यांनी घालून दिली मराठी वाङ्मयामध्ये, ती पद्धत आपण अनुसरावी आणि त्यांचंही चरित्र पूर्ण करावं असं माझ्या मनामध्ये आहे. त्यांच्या त्या आत्मचरित्रामध्ये आपलं कोणे प्रियोळ ह्या गावाच्या नावापासून त्याचे झालेले विविध बदल, त्याचा अर्थ, त्यातल्या देवता इथपासून सगळ्या गोष्टींची त्यांनी तपशीलवार माहिती दिलेली आहे असं आपल्या लक्षात येतं. आणि नुसतंच प्रियोळकर हे पितृकुल नाही, त्यांचं जे मातृकुल होतं ते म्हणजे मुळगावकर हे नंतर आडनाव झालं अस्नोड्याचं, त्यांच्याबद्दलही त्यांनी सगळी माहिती दिली, कारण त्यावेळेला बरेचदा ते आजोळी जाऊन राहत असत. प्रियोळकरांचं शिक्षण इथे असताना पोर्तुगीज, इंग्रजी, मराठी अशा तिन्ही भाषांमध्ये खूप वेळा खंड पडत 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 पूर्ण झालं. ते शेवटी वयाच्या 23व्या वर्षी मुंबई विद्यापीठातून ते मॅट्रिक झाले. आज आपल्याला ऐकताना असं वाटतं जेव्हा 15व्या 16व्या वर्षी मुलं SSC होतात, त्यावेळी 23व्या वर्षी त्यांनी प्रयत्न करून अत्यंत शिक्षणाचा आग्रह धरून त्यांनी मुंबई विद्यापीठातून मॅट्रिक केलं. आता त्यावेळी अडचणी घरातल्या होत्या, बाहेरच्या होत्या, इतर अनेक होत्या. भाषा माध्यम म्हणून बदलल्यानंतर सुद्धा त्यांना त्याचा थोडासा हे झाला, पण त्यामुळे त्यांच्या व्यक्तिमत्वाला आणि त्यांच्या एकूण संशोधन कार्याला अगदी वेगळा आयाम मिळाला. म्हणजे त्यांना पोर्तुगीज येत होतं, इंग्रजी येत होतं, मराठी तर येतच होतं आणि शिवाय संस्कृतचाही त्यांनी अभ्यास केला. त्यामुळे त्यांचं संशोधन हे केवळ एका मराठीपुरतं, केवळ एका भाषेपुरतं मर्यादित न राहता त्याचा विस्तार सर्व आयामांमध्ये झाला हे लक्षात येतं. BA साठी ते धारवाडला गेले. कर्नाटक कॉलेजमध्ये ओबा गजेंद्र गडकर हे त्यांचे त्यावेळी शिक्षक होते. त्यांच्याकडून पहिल्यांदा संशोधनाची तत्व, संशोधनाबद्दलची आवड त्यांच्या मनामध्ये निर्माण झाली असं त्यांनी लिहिलं. पण धारवाडला मराठी विरोधी वातावरण होतं आणि त्यामुळे तिथे फार काळ ते राहिले नाही आणि नंतर सांगलीच्या विलिंग्डन कॉलेजमध्ये जाऊन त्यांनी BA ची पदवी प्राप्त केली. या सगळ्या परिस्थितीचा जो फायदा त्यांना मिळाला, त्याच्याच बरोबर पांडुरंग दामोदर गुणे, गोचिम भाटे यांच्यासारखे जे समीक्षक होते त्यांच्याही सहवासाचा आणि मार्गदर्शनाचा फायदा त्यांना झाला आणि भाषाशास्त्र, पाठ संपादन यांची गोडी त्यांना लागली. आता सोमनाथजींशी बोलत असताना प्रियोळकरांनी पाठचिकित्सा, संशोधन म्हणजे मराठी वाङ्मय संशोधक हीच त्यांची ओळख जास्त करून लोकांच्या मध्ये राहिली असली तरी त्यांनी सुरुवात कशी ललित गद्यांनी केली होती किंवा कशा कवितांनी खरं म्हणजे केलेली होती, त्या कविता, ललित गद्य ही त्यांच्याकडे तितक्याच चांगल्या प्रमाणात, तितक्याच प्रतिभा सामर्थ्याने व्यक्त झालेलं होतं. प्रिय प्रिय हा त्यांचा संग्रह असेल किंवा हिंदुस्थानचे 2 दरवाजे म्हणजे गोवा हा एक दरवाजा ब्रिटिशांना इकडे यायला आणि मुंबईचा गेटवे ऑफ इंडिया आपल्या सगळ्यांना ऐकून माहिती असेल, बघितलेला असेल, हा दुसरा दरवाजा. या दोन्ही ठिकाणच्या संस्कृतींचा एकत्र मिलाफ होऊन त्यांचं एकूण जे व्यक्तिमत्व जमलं ते नुसतं बहुभाषिक नाही, बहुसांस्कृतिक सुद्धा झालं आणि त्याचा फायदा त्यांना त्यांच्या संशोधनामध्ये झाला. एक योगायोगाची गोष्ट अशी वाटते मला की एशियाटिक सोसायटी ऑफ मुंबई ही 217 वर्ष जुनी सोसायटी, तिची स्थापना ब्रिटिशांच्या राजवटीमध्येच झालेली. तिथे सुरुवातीला जवळजवळ 1935च्या थोडंसं आधीपर्यंत म्हणजे नेटिव्हजना, त्यावेळी नेटिव्ह होतो ना आपण सगळे, त्यामुळे नेटिव्हांना सदस्य म्हणून परवानगी नसेल आणि नंतर त्यांना ती जरी परवानगी मिळाली तरी त्यामुळे एशियाटिक सोसायटी ऑफ मुंबई ह्याचा संपूर्ण व्यवहार तेव्हापासून इंग्रजी पुस्तकं, स्पॅनिश किंवा इटालियन, पोर्तुगीज, फ्रेंच, जर्मन अशी जरी असली तरी मराठी त्या मानाने कमी होती. म्हणजे एशियाटिक सोसायटी ही आज बहुभाषिक, जिचं जास्त करून इंग्रजीमध्ये चलन चालू असतं, अशी ही सोसायटी त्यांना प्रियोळकरांसारख्या बहुभाषिक, बहुसांस्कृतिक
अभ्यासकाचे हे ग्रंथ प्रकाशित करावेसे वाटले, हा एक मला गमतीदार योगायोग असा वाटला की टिळकरांच्या खरं म्हणजे खूप मराठी संस्था होत्या. राज्य मराठी विकास संस्थेकडे आम्ही प्रयत्न करत होतो की त्यांनी आणि आम्ही मिळून करावं, कारण आम्ही समग्र प्रियोळकर असा खरं म्हणजे मी स्वतः आमच्या मीटिंगमध्ये विषय ठेवलेला होता. पण त्यांचं लेखन आता यांनी सुरुवातीला निवेदन करताना सांगितलं, त्यांचं लेखन एवढं होतं की एवढं सगळं मिळवणं आणि एवढं सगळं त्याचं प्रकाशन करणं हे आम्हाला आमच्या सगळ्या आर्थिक आणि इतर याच्यामध्ये कदाचित शक्य झालं नसतं. त्यांची संपादित आणि स्वतंत्र पुस्तकं 56 आहेत. 268 लेख आहेत. आता या खंडांसाठी आम्ही ज्यावेळी सूचीचा अभ्यास करून आणि करत होतो त्यावेळेला जवळजवळ 10 ते 15 लेख आम्हाला आणखी मिळाले जे सूचीमध्ये सुद्धा नाहीये. पुरस्कार म्हणजे एखाद्या ग्रंथाला पुरस्कार दिलेला असतो, म्हणजे थोडंसं त्या ग्रंथाच्या अभिप्रायपर लिहिलेलं असतं किंवा प्रस्तावना असतात. त्या 38 ग्रंथांना त्यांनी लिहिलेले आहेत आणि हिंदी, इंग्रजी आणि गुजरातीमध्ये त्यांचे जवळजवळ 31 लेख आहेत. त्यामुळे इतकं सगळं, शिवाय पुस्तकांमधले प्रिय प्रिय हे ललित लेख संग्रह किंवा हिंदुस्थानचे 2 दरवाजे किंवा त्यांचं आत्मचरित्र, ही सगळी पुस्तकं प्रकाशित करणं हा विचार पहिल्यांदा आमच्या डोक्यात होता. तरीही आज जवळजवळ 1000 पृष्ठांचा मजकूर आम्ही या 2 खंडांमधून देऊ शकलोय. पण सवड मिळाली, आपल्या सगळ्यांच्या शुभेच्छा असतील तर याच्या पुढचीही पुस्तकं प्रकाशित करण्याचा आमचा नक्कीच मनोदय आहे. दुसरा एक हे सांगावंसं वाटतं की गोव्यामध्येच 450 वर्षापूर्वी गार्सिया दी ओर्टा नावाचा एक फिजिशियन होता, पोर्तुगीज, आणि त्या फिजिशियनचं गार्सिया द ओर्टा ह्या फिजिशियननी लिहिलेलं कलोकीज ऑन द सिम्पल्स अँड ड्रग्ज ऑफ इंडिया नावाचं पुस्तक आहे. ते त्यांनी इथे गोव्यामध्येच तो काम करत होता. तो पोर्तुगीज होता आणि तो गोव्यामध्ये काम करत असताना त्याला आलेला अनुभव आणि नंतर तो आमच्या एशियाटिक सोसायटीच्या मागच्या बाजूला असलेली मोठी बाग होती, तो झाडपाल्यांचा म्हणजे हकीम, वैदू अशा वगैरे सुद्धा सगळ्याचा अभ्यास करणारा होता. त्याचं तो म्हणजे अगदी त्यांच्या संप्रदायात म्हणायचं झालं तर सेफार्डिक ज्यू डॉक्टर असा तो होता. तर तो निसर्गशास्त्रज्ञ, झाडपाल्याचा डॉक्टर, हकीम अशा सर्व पद्धतीचा त्याचं पुस्तक आम्ही ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये केलं, ज्याचा उल्लेख प्रियोळकरांच्या लेखामध्ये सुद्धा आहे, गार्सिया द ओर्टाचा. आपल्याला माहिती असेल पणजीला म्युनिसिपल गार्डन जे होतं 1855 मधलं, त्याचं नामांतर होऊन 2010 मध्ये आता त्याला गार्सिया दी ओर्टा गार्डन असं म्हटलेलं आहे. आणि ते पुस्तक पहिल्यांदा 10 एप्रिललाच म्हणजे आजच्या आजूबाजूलाच इथे गोव्यामध्ये पहिल्यांदा प्रकाशित झालेलं होतं पोर्तुगीज भाषेमध्ये. हाही आणखी एक योगायोग मला या निमित्ताने सांगावासा वाटतं. पुढे प्रियोळकरांनी स्वयंसेवक भारत याच्यासारख्या मासिकांमध्ये दिवे होत असताना लिहायला सुरुवात केली. कॉलेजमध्ये असताना विविध ज्ञानविस्तार सारखं मासिक त्यांच्या वाचनामध्ये आलं आणि ज्या मासिकांमधून त्यांना गंभीर विषयांची गोडी लागली आणि त्यांचं लेखनही त्या प्रकारेच होऊ लागलं. एका बाजूला कविता करत होते. गोव्यामध्ये चालणारा जो सगळा पोर्तुगीजांचा छळ प्रकार होता त्या सगळ्याबद्दल त्यांना अतिशय राग येत असे. पण त्यावेळेला करणार काय? गोवा इन्क्विजिशन या पुस्तकामध्ये त्यांनी त्याबद्दल सगळं लिहिलेलं आहेच. पण त्यावेळेला धर्मांतराचा विषय आणि स्वतःच्या धर्माच्या विषयात आपली मतं ह्याच्यावर आधारित श्रेष्ठ धर्म कुठला बोला अशी नावाची कविता प्रियोळकरांनी पहिल्यांदा लिहिली. ती कविता अतिशय गाजली. त्याच्यामध्ये एक तरुण बाई आहे, तिचं लहान मूल आहे आणि तिला तिचा नवरा धर्मांतर करण्याविषयी आग्रह करतोय. तिला स्वतःला ते करायचं नाहीये आणि म्हणून ती म्हणते माझा पत्नी धर्म श्रेष्ठ का की मी नवऱ्याचं ऐकलं पाहिजे, का माझा मूळ धर्म जो आहे तो श्रेष्ठ. मग श्रेष्ठ धर्म कुठला बोला, तुम्ही सांगा मला, मी काय करू, माझ्या पुढे मोठा पेच आहे. अशा अर्थाची ती कविता त्यावेळी प्रचंड गाजली. त्याच्यावर लोकांनी त्यांना अतिशय उत्तम कविता म्हणून आणि त्याला
चाल लावून लोक अनेकदा म्हणतही असत वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये, अशी आठवण त्यांनी लिहिलेली आहे. तर ती श्रेष्ठ धर्म कुठला बोला इथपासून मराठीमध्ये पोर्तुगीज छळाबद्दलची त्यांची जी विरोधाची भावना होती ती व्यक्त झाली आहे ही आपल्याला दिसते. पण हे सगळं लेखन, कविता असोत, प्रिय अप्रिय मधले काही लेख असोत किंवा हिंदुस्थानचे दोन दरवाजेमध्ये, त्यांनी आपल्या नावाने केलं नाही. अक्का पिळवकर या नावाने केलं नाही, त्यांनी अरुणोदय या नावाने, टोपण नावाने केलं. आणि त्यामुळे हे शोधून काढणं आणि नंतर त्याच्याबद्दल लिहिणं हे थोडंसं उशिरा झालं असेल. हे सगळं मी तुम्हाला थोडंसं कल्पना येण्यासाठी सांगितलं की त्यांची सर्वस्पर्शी प्रतिभा कुठे कुठे त्यावेळेला विहरत होती, कोणकोणत्या गोष्टींमध्ये त्यांना आनंद वाटत होता हे आपल्या लक्षामध्ये येईल. तेव्हा ही एकूण बहुआयामी संशोधक वृत्ती आणि बहुसांस्कृतिक इतिहास ह्याचं सगळं भान आणि आकलन त्यांना होतं. मुंबईमध्ये आल्यानंतर उपजीविकेचं काहीतरी साधन पाहिजे. विविध ज्ञान विस्तारात संपादक म्हणून थोडा वेळ ते मदत करत होते संपादकीय विभागात. पुढे त्यांनी म्युन्सिपाल्टीमध्ये नोकरी धरली आणि तीच नोकरी ते शेवटपर्यंत करत होते. पण त्यांनी मनामध्ये जे सतत होतं, आपल्याला सगळ्यांना माहिती असेल, मराठी आणि कोकणी या वादामध्ये त्यांचा मराठीलाच कल होता, मराठी बद्दलचीच त्यांची भूमिका होती, कोकणी ही मराठीची बोली आहे असं त्यांचं मत होतं. मला इथे काय आहे माहिती नाहीये, पण त्यांचं मत काय होतं हे मी फक्त त्यांच्या लेखनातून तुमच्यापर्यंत पोहोचवते. तर तिथे गेल्यानंतर त्यांनी एक मात्र ह्या निमित्ताने सांगते, जे त्यांचं मत होतं ते अभ्यासाअंती होतं. आणि ते अभ्यासाअंती असल्यामुळे मराठी आणि कोकणी ह्यांच्यातले भाषिक सगळी रूपं, प्राचीन रूपं, अर्वाचीन रूपं, त्याचा भाषाशास्त्रीय अभ्यास करून त्यांनी हे सगळं म्हटलेलं होतं. नामूलम लिख्यते कश्चित हे त्यांचं मल्लीनाथाचं जसं सूत्र होतं, मल्लीनाथा संस्कृत टीकाकार, की मला आधार असल्याशिवाय मी काहीही लिहिणार नाही. तेच सूत्र प्रियकरांनी आयुष्यभर पाळलं की नामूलम लिख्यते कश्चित, माझ्या याला सगळे आधार आहेत, ते आधार त्यांनी दिले आणि म्हणून त्यांनी ती भूमिका घेतली. ती अनेकांना आवडली नाही किंवा त्याबद्दल वाद झाले, तो आजचा विषय नाही. फक्त त्या निमित्ताने त्यांनी ह्या सगळ्याचा खूप सांगोपांग अभ्यास केला, खोलात जाऊन अभ्यास केला, हे महत्वाचं. पहिला ग्रंथ त्यांनी संपादित केला तो रघुनाथ पंडिताचं दमयंती स्वयंवर. आणि दमयंती स्वयंवराचा जे संपादन त्यांनी केलं ते सगळं पाठचिकित्सा शास्त्र. आता पाठचिकित्सा शास्त्र म्हणजे काय, असं मोठं नाव म्हटलं की आपल्याला वाटतं की काय. पाठचिकित्सा शास्त्र म्हणजे त्या संहितेच्या किंवा त्या पुस्तकाच्या, जर छापलेलं असेल तर नसेल तर हस्तलिखिताच्या, जेवढ्या म्हणून उपलब्ध प्रती असतील त्या सगळ्या गोळा करणं आणि त्यातल्या प्रत्येक शब्दाचा भेद आहे का, कुठे कुठे पाठभेद असतात, कुठे अवनी असेल शब्द तर तिकडे अवती झालेलं असतं, ती सांगणाऱ्याची लिहिणाऱ्याची चूक असू शकते. पण जेव्हा असे सगळे मिळतात, ज्ञानेश्वरीचा तर असा अभ्यास खूप झालाय, आपल्याला माहिती आहे भांडारकर इन्स्टिट्यूटमध्ये महाभारताची चिकित्सक आवृत्ती काढण्यासाठी भारतभर हिंडून महाभारताच्या आवृत्त्या गोळा केल्या, मौखिक आणि लिखित, आणि मग आत्ता जी महाभारताची आवृत्ती आहे ती संपादित केली. 20 वर्ष लागली ती करायला. इथे प्रियकरांनी स्वतः एकट्याने पाठचिकित्सा शास्त्राचा अभ्यास केला आणि त्या प्रकारच्या संपादनांची परंपरा नसताना देखील त्यांनी पाठचिकित्सा शास्त्राचा आग्रह धरला. तो लोकांना पचायला जरा जड गेला. रघुनाथ पंडित कोण, तो शिवाजीचाच प्रधान होता, तो आहे का हा वेगळा आहे, त्याच्यावर त्यांनी त्याच्या चरित्राचा अभ्यास करून ती प्रस्तावना लिहिली. त्यावरून अर्थात वादविवाद झाले, पण त्यांच्याकडे त्यांचे पुरावे होते. व्ही कोलत्यांनी त्यावेळी त्यांच्याशी खूप वाद घातला होता. पण आजकालच्या दिवसात मुद्दाम आवर्जून सांगावं असं व्ही कोलत्यांनीच लिहिलेलं आहे की जरी आमचे त्याच्यावरून वाद झाले तरी ते 2 संशोधकांच्या वैयक्तिक अभ्यासावर आधारित होते. आमच्यामध्ये कुठल्याही प्रकारची कटुता आली नाही आणि पुढे आम्ही एकमेकांशी बंधुभावाने शेवटपर्यंत वागत होतो आणि त्यांना मला आणि माझ्या मनात त्यांच्याबद्दल अत्यंत आदर होता.
जो काही मतभेद होता तो प्रामाणिक होता, माझ्या अभ्यासावर आहे, त्याच्यात वैयक्तिक कुठलाही भाग नव्हता. हे मला अगदी आजच्या काळातल्या आपल्या सगळ्यांसाठी आवर्जून नोंदवावंसं वाटतं. आणि नंतर प्रत्येकच वेळेला त्यांनी जे जे काम केलं ते पायाशुद्ध भूमिकेवर उभं राहून करायचं, त्याला व्यापक दृष्टीचं अधिष्ठान प्राप्त करून द्यायचं आणि ते काम पूर्ण करण्यासाठी जिथून जिथून संदर्भ मिळतील, जिथून जिथून साधनं मिळतील, ती सगळी साधनं गोळा करायची, ती मिळवायची आणि कितीही परिश्रम लागले तरी त्यासाठी मागे हटायचं नाही. हा त्यांचा आयुष्यभराचा नियम झाला. आणि जी जी सगळी संपादित हे सगळं करत असताना ते ज्यावेळी कलकत्त्याला गेलेले होते श्रीरामपूरला, जेजुईट लोकांच्या म्हणजे ख्रिस्ती लोकांच्या साहित्याचा अभ्यास करायला. ख्रिस्ती लोकांच्या साहित्याचा अभ्यास करून ख्रिस्तांनी लिहिलेलं किंवा जेजुईट लोकांनी लिहिलेलं मराठी वाङ्मय आणि महानुभावी वाङ्मय त्या वेळेला पहिल्यांदा मराठी वाङ्मयाच्या प्रवाहात सामील झालं. आणि हे जेजुईट लोकांचं काम हे एकट्या प्रियोळकरांनी केलं आणि पुढे त्याचा वारसा त्यांनी आपल्या शिष्यांना पण दिला. त्यांच्या 5-6 जणांनी ज्यांनी त्यांच्या हाताखाली PhD केलं त्यांना तशा प्रकारचेच विषय देऊन तो प्रवाह आणखी सशक्त करण्याचा, समृद्ध करण्याचाही त्यांनी प्रयत्न केला असं लक्षात येतं. हे जे सगळं काम केलं त्यांनी त्यावेळेला कलकत्त्याला मी म्हणत होते की कलकत्त्याला गेले होते त्यावेळेला तिथे श्रीरामपूरला नॅशनल लायब्ररीमध्ये बसून आणि तिथे एकूणच सगळा जो काय अभ्यास त्यांचा चालू होता त्या ह्याच्यावरून अभ्यास करता करता त्यांच्या असं लक्षात आलं की अरे मुद्रित ग्रंथ आणि लिखित ग्रंथ यांच्यामध्ये जो काही फरक झालेला आहे, जे काही बदल झालेले आहेत ते बदल फार महत्त्वाचे. महानुभाव वाङ्मयात सुद्धा सांकेतिक लिपीत लिहिलेलं होतं. जेजुईट लोकांचं अधिक कठीण होतं. महानुभाव लोकांची जरी सांकेतिक लिपी असली सकळी वगैरे सारखी तरी त्यांची लिपी देवनागरी होती, भाषा ती सांकेतिक होती तरी त्यामुळे ती सूत्र उलगडणं एक प्रकारे सोपं होतं. पण जेजुईट लोकांच्या बाबतीमध्ये काय होतं की ते एक तर 17व्या शतकात लिहिले गेलेले मुद्रित झालेले आणि त्यांनी तिथे मुद्रण कलेमध्ये लिहिताना रोमन लिपीमध्ये लिहिलेलं आणि पोर्तुगीज उच्चारणानुसार लिहिलेले शब्द. त्यामुळे आपण कल्पना करू शकतो की पोर्तुगीजमध्ये एखाद्या शब्दाचा उच्चार किती वेगळा होतो, इंग्रजीत किती वेगळा होतो, मराठीत वेगळा आणि कोकणीत वेगळा. तेव्हा हे सगळं शोधून काढून एकट्याने ती लिपी प्रत्यक्षात आणणं आणि लिहिणं हे अत्यंत किचकट आणि कटकटीचं काम त्यांनी एकट्याने कसं केलं असेल याची आज कल्पना करणं देखील आपल्या आवाक्याच्या बाहेर आहे असं वाटतं. आज आम्ही एक क्लिक केलं की आम्हाला माहितीचा सगळा स्रोत येतो. आज आम्ही फक्त ट्रान्सलिटरेट म्हटलं की सगळ्या भाषांमधली ट्रान्सलेशन आमच्या समोर उभी असतात. इतकंच काय, कुठल्याही प्रकारची फोटोकॉपी करणं सुद्धा त्यांना शक्य नव्हतं. आणि हे सगळं किचकट अशा प्रकारचं काम आपली बुद्धी प्रतिभा वापरून शेवटपर्यंत सावधतेने कोणत्याही प्रकारे चुका होऊ न देता करणं हे अतिशय महत्त्वाचं होतं. जेजुईट लोकांच्या या सगळ्या ग्रंथांचा श्रीरामपूरला जाऊन अभ्यास करत असताना त्यांच्या मनात कल्पना आली की अरे भारतातली मुद्रण कला जी आहे तिचा इतिहास आपल्याला कुठे माहिती आहे. आणि मग तो विचार सतत डोक्यात यायला लागला. 1956 मध्ये मुद्रण पहिला जो ग्रंथ होता त्याचा शतसंवत्सरी, मी सुरुवातीला म्हटलं तसं त्यांच्या डोक्यात ती शताब्दी होती आणि म्हणून त्यांनी त्याबद्दल लेख लिहिला आणि लगेच 1.5 वर्षामध्ये प्रिंटिंग प्रेस इन इंडिया हा जागतिक पातळीवर नावाजला गेलेला ग्रंथ लिहिला. सुनीती कुमार चॅटर्जींसारखा अभ्यासक किंवा पंडित नेहरूंसारखे अभ्यासू पंतप्रधान यांनी देखील त्या प्रिंटिंग प्रेस इन इंडियाचा अत्यंत योग्य शब्दात गौरव केलाय. नुसतंच एवढं नाही, नवनीत हे आपण अनेकांनी लहानपणी शाळेमध्ये त्याच्या कविता वगैरे वाचलेल्या असतात. त्या नवनीतची शताब्दी आवृत्ती काढायची असं जेव्हा त्यांना सांगितलं त्यावेळेला तोपर्यंतच्या
सगळ्या आवृत्त्या गोळा करून त्यांनी त्या नुसतं नवनीत नाही, मी तुम्हाला जर एक नावं सांगितली तर ती नावं देखील केवढी आहेत बघा. लोकहितवादींची शतपत्र, मोरोपंतांची स्फुट कविता, मराठी साहित्यातल्या जेजुईट लोकांचं तर सांगितलं. त्याच्यानंतर मुक्तेश्वराचं आदिपर्व हे मुख्य म्हणजे त्यांच्या दृष्टीने अधिक महत्वाचं होतं. तेव्हा ह्या सगळ्या प्रकारच्या ग्रंथांची पाठचिकित्सा करून संशोधनपूर्वक त्यांना प्रस्तावना लिहून ती पुस्तकं प्रकाशित करणं आणि मराठी वाङ्मयाला देणं हा त्यांचा आयुष्यभराचा ध्यास होता. शेवटी डॉक्टर भाऊदाजी लाड ह्यांचं चरित्र लिहित असताना 450 पानांचं ते चरित्र आहे. त्यावेळी त्यांना कॅन्सरनी गाठलं आणि नंतर त्याच्यातच त्यांचा मृत्यू झाला. त्यांनी होत नव्हतं तरीही त्यांनी ते कार्य शेवटास नेलं. ते पुस्तक पूर्ण झालं आणि मगच 13 एप्रिल 1973ला त्यांचा अंत झाला असं लक्षात येतं. मला असं वाटतं की त्यांनी आम्हाला काय दिलं, आज त्या मराठी साहित्याचं काय, मध्ययुगीन मराठी काव्य, हे पंडिती कवी किंवा इतरही जेजुईट कवी, त्या जेजुईटांचं आता कुठे कोण बघतंय, फ्रान्सिस्कन ब्रदर्सनी काय केलं, गोवा इन्क्विजिशनचं काय झालं, त्यांच्यावर टीकाही झाल्या, त्यांच्याबद्दल अनेक वेळा लोकांनी केलं, पण त्या वेळेला त्यांनी प्रत्येक वेळेला आपलं मत योग्य पुराव्यांशी सिद्ध करून दाखवलेलं होतं. तेव्हा आज आपल्याला त्याचा काय उपयोग असं म्हणणं हे चुकीचं आहे, कारण आज आपण त्यांच्या खांद्यावरच उभे आहोत. आपण खांद्यांवर जोखण्याचा असतो ते जर आपण विसरलो तर आपण आपला वारसाच विसरतो. म्हणजे त्यांना जो वारसा मिळाला सांस्कृतिक गोवा आणि महाराष्ट्र आणि इतर, तो त्यांनी पुढे नेण्याचा प्रयत्न तर केलाच, पण त्याच्याबरोबर त्यांनी असा वारसाही जपला की ज्याच्यामुळे पुढच्या पिढ्यांना त्याचा काही उपयोग होईल. पुढच्या पिढ्यांना आपण कोण आहोत, आपला देश कोणता, भाषा कोणती, संस्कृती कोणती, ह्या सगळ्याचं एक मनामध्ये अत्यंत उज्ज्वल असं आणि अतिशय अभ्यासपूर्ण असं चित्र त्याने आपल्यासाठी पुढे ठेवलंय. आज असं बघितलं तर आमच्या या खंडांचं संपादन करणारे नितीन रिंडे असतील किंवा आणखीन त्यांचे जे शिष्य होते ज्यांनी PhD केली, त्या सगळ्या शिष्यांचंही आपण बघितलं तर त्यांनी हा वारसा पुढेच नेलाय. नितीन रिंढे हे खरोखरी त्या पठडीतलेच पुढचे म्हणावेत अशा प्रकारचे संशोधक आहेत. आम्ही ही सगळी जी काही कामं करतो आहोत ही कामं करून आज आपण 50 वर्षांनी प्रियवकरांच्या बद्दल हा मनात विचार करतो आहोत, म्हणजे त्यांच्या कार्याचं मोल अजूनही टिकून आहे हे आपल्याला कळतंय. हे एवढं तरी आपण लक्षात ठेवलं तरीही मला वाटतं की आपल्या या सगळ्या याचं सार्थक झालं असं म्हणता येईल. आणखीन शेवटची एक गोष्ट सांगते आणि थांबते. मगाशी मी म्हटलं तसं एशियाटिक सोसायटीनी हे सगळं जे केलं ती नावं जी आहेत त्यांनी केलेल्या जेजुईट लोकांची ती सांगायची असं मला काही आत्ता उद्देश नाही किंवा तो वेळ मी तुमचा घेत नाही. ह्याच्यामध्ये ते सगळं तुम्हाला वाचायला मिळेलच. पण स्थानीय इतिहास, प्रत्येक ठिकाणचा इतिहास कोणता, तो इतिहास त्यांनी आणि ग्रंथ इतिहास. आज आपण अनेक वेळा पाश्चात्य पुस्तकं वाचत असताना बुक ऑन बुक्स केवढी तरी वाचतो किंवा माहिती असतात, लोक प्रत्येक वेळेला म्हणत असतात. ती बुक ऑन बुक्स जी आहेत ती आपल्याला ग्रंथांचा इतिहास सांगणारी असतात. ती ग्रंथांचा इतिहास सांगणारी पुस्तकं आज आपल्याकडे आहेत, पण हे सगळं प्रियवकरांना 500 वर्षापूर्वीच महत्वाचं वाटलेलं होतं आणि म्हणून त्यांनी तो ग्रंथ इतिहास लिहिला, हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे मराठी जगताला ह्या सगळ्याचा परिचय पाठचिकित्सा शास्त्र असो किंवा लोकल हिस्ट्री म्हणजे स्थानीय इतिहास असो, ही तत्व मूलतः शास्त्र म्हणून त्यांनीच आपल्या समोर आणली, हेही आपण विसरता कामा नये. ह्या सगळ्याच्या ह्याच्यामधून आज प्रियवकरांनी आम्हाला जे काही दिलं त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना मनात अशीही इच्छा येते की शेवटी जग कितीही पुढे गेलं, कितीही तांत्रिक प्रगती झाली,
आम्ही कितीही तांत्रिक गोष्टींच्या आधारे अनेक काय काय करायला लागलो, पुस्तकं काढायला लागलो, माहिती मिळवायला लागलो. पण सुरुवातीला माहिती मिळवणं हाच पुस्तक वाचण्याचा हेतू आहे असं आम्हाला वाटत होतं. पण ते मिळवायला लागलो तरी देखील कधीतरी सगळे जगातले विचारवंत आज अशी चिंता व्यक्त करतायत की समजा हे तंत्रज्ञान अयशस्वी ठरलं एखाद्या क्षणी, तुम्ही आपला आपण विचार करूया ना, एक दिवस इंटरनेट नसलं तर आपली किती धारमेल होते. आपल्याला काहीतरी खूप मोठं आपण गमावलोय, अस्वस्थता येते, हे पाठवता येत नाही, ते पाठवता येत नाही, हे बघता येत नाही, बेचैनी येते भयंकर. पण अशी जर समजा एखादी वेळ आली तर काय होईल? शिवाय इंटरनेटला चांगलं वाईट कळत नाही. इंटरनेट तुम्ही जे त्याच्या इंटरनेट म्हणजे एकूणच डिजिटल माध्यम, त्याच्यामध्ये जे तुम्ही भरता आहात, जे तुम्ही स्टोअर करता आहात, ते सगळं ते सांभाळतं आणि त्यात अर्धा कचरा असतो, अर्ध कदाचित आपल्याला उपयुक्त असं असतं. पण तसं सगळं झालं आणि समजा एखाद्या वेळेला ते संपूर्ण इंटरनेट किंवा संपूर्ण डिजिटल माध्यमच अयशस्वी ठरलं तरी आमच्या जवळ ही आमची लाडकी पुस्तकं, प्रियळकरांसारख्या अभ्यासकांनी केलेले श्रम हे पुस्तकांच्या रूपाने आमच्याजवळ राहणार आहेत. आणि कितीही प्रती एखाद्या जुलमी राजवटीने नाहीशा केल्या पुस्तकांच्या, तरी देखील कुठेतरी जगाच्या कोपऱ्यात एक प्रत तरी शिल्लक राहणार आहे, हा विश्वास मला स्वतःला वाटतो. तसा तो ह्या निमित्ताने हा वारसा आपण जरी जपला तरी पुष्कळ होईल असं वाटतं. धन्यवाद.